गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू व्लॉगिंग विथ श्वेता। कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे ठीक असाल। सो आम्ही आज आलेलो आहे रांजणगावला, जे अष्टविनायक आहे त्याच्यामधून एक अष्टविनायक इथे आहे। सो चला तर मग करूया दर्शन, आणि आम्ही पुढे खूप काही आहे आज जिथे आम्ही जाणार आहोत। सो चला तर मग करूया आजचा व्लॉग स्टार्ट। गणपती बाप्पा मोरया। रांजणगाव हे पुणेपासून 55 किलोमीटर दूर ते पुणे अहमदनगर या मार्गावर वसलेलं आहे। हे अगदी प्राचीन असं मंदिर आहे। याबाबत अशी एक स्टोरी आहे की शंकरजीचं युद्ध होणार होतं त्रिपुरासूर सोबत। युद्धात जिंकण्यासाठी त्यांनी गणपतीचं एक मंदिर इथे उभारलं होतं आणि ते युद्ध जिंकले सुद्धा। तर अशी मान्यता आहे की हे मंदिर स्वतः शंकरजीद्वारे बांधण्यात आलेलं आहे, म्हणून हे गणपती खूप पावन मानलं जाते आणि इथे खूप गर्दी असते भाविकांची सुद्धा। तर आता आपण जाऊया मंदिराकडे। दोन्ही बाजूला इथे खूप छान छान असे शॉप्स आहेत जिथे गणपतीच्या मूर्ती, प्रसाद असं सगळं मिळतं। सो आता आपण जाऊया दर्शनाला। सर्व भाविकांनी चप्पल स्टँडला काढावे। तुम्ही खूप दिवसाचे घेतले नाही ना, मारत काय त्याला? आम्ही ज्या दिवशी मंदिराला दर्शनाला गेलो तिथे बिलकुल सुद्धा गर्दी नव्हती, पण हे सगळे अरेंजमेंट पाहून असं वाटतंय की इथे खूप जास्त गर्दी राहत असेल। सो झाले आमचे दर्शन। इथे खूप छान अशी शंकराची पिंड सुद्धा होती, तिथे पण आम्ही दर्शन घेतले। आतमध्ये तर मी कॅमेरा नेऊ शकत नव्हते, पण ही शंकराची पिंड इथे कॅमेरा अलाउड होता। सो आता आम्ही मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघतोय। छान असं हे दगडाचं मंदिर होतं, खूप जुनं आणि मंदिर आहे हे। सो आम्हाला इथे येऊन खूप छान वाटलं। आमच्या आदिवा बाळूला भूक लागली आहे, आता आदिवा बाळू जेवणार, नाश्ता करणार। मंदिराच्या अगदी बाजूला हे छानसं गार्डन पण इथे आहे। डॉगीला हात लावत आहे। डॉगी
सकाळचा नाश्ता आम्ही आमच्यासोबतच आणलेला होता. आपले डोसा आणि काही फ्रूट्स जसं ॲपल, अनार वगैरे. सो ते आम्ही एका झाडाच्या खाली बसून खात होतो सगळे. बाप्पाच्या दर्शनानंतर आता आम्ही आमच्या ट्रॅव्हलिंगला सुरुवात झालेली आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत शनी शिंगणापूरला. हो, शनी शिंगणापूरला जातोय. सो मी खूप वर्षानंतर जाते आहे शनी शिंगणापूरला. जवळ-जवळ मला 15 ते 20 वर्ष होत आली आहे की मी तिथे नाही गेली आहे. सो आता बघूया की तिथे किती चेंजेस झाले आहे. सगळे म्हणतात आहे की नाही आता खूप चेंजेस झाले आहे अगोदरपेक्षा आणि खूप मोठा डिस्टन्स आहे 15 ते 20 वर्षाचा म्हटलं तर. सो चला तर मग आता जाऊया आपण शनिदेवाच्या दर्शनाला. तर बघा तेलाच्या या बॉटल्स आणि हे सगळं बघून तुम्हाला कळलंच असेल की आपण शनी शिंगणापूरला पोहोचलो आहोत. 20 वर्षामध्ये इथे खूप जास्त चेंजेस झालेले आहे. खूप मोठं असं मंदिर बांधण्यात आलेलं आहे इथे. जय 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 जय. आता आम्ही जातो आहे शनिदेवाच्या दर्शनाला आणि आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि हे बस सुरुवात आहे, पहिला दिवस आहे. अजून खूप इंटरेस्टिंग ठिकाणी आम्ही जाणार आहोत. तर हा पहिला दिवस ऑलमोस्ट संपत आलेला आहे. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. थँक्यू. बाय.